भारत माता की वंदे। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा या मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते, या देशाचे भाग्य बदलणारे आपल्या सर्वांचे लोकप्रिय मंत्री श्री नितीन गडकरीजी, मंचावर उपस्थित इतर सर्व महायुतीचे मान्यवर नेते पदाधिकारी व माननीय नितीनजींचं भाषण ऐकण्यासाठी व 20 तारखेला मतपेटीतून चमत्कार करण्यासाठी आलेल्या माझ्या सर्व देशभक्त राष्ट्रभक्त बंधूंनो, माता भगिनींनो, मी सर्वप्रथम या दुर्गापूरच्या ऊर्जानगरच्या भूमीमध्ये माननीय गडकरीजींचं या भागातला आमदार म्हणून, कार्यकर्ता म्हणून हृदयापासून स्वागत करतो। काल आपण कार्तिक एकादशी आनंदात साजरी केली, पवित्र भावनेने साजरी केली। भगवान विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो की माननीय नितीन गडकरींना उदंड आयुष्य दे, त्यांना सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा आशीर्वाद दे। माझी 7वी विधानसभेची निवडणूक आहे। जनतेने 6दा निवडून दिलं आणि योगायोग असा आहे की माझ्या प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीत नितीनजी सभेला येतात आणि जनता मगा निवडून देते। याही निवडणुकीत मगा विश्वास आहे की नितीनजी आले आहे आणि आपण सर्वजण परिश्रम करत कष्ट करत मगा निवडून देऊ। खरं तर खरं आहे की माझ्या आयुष्यामध्ये नितीनजीचं एक अलग स्थान आहे। आज जरी मी 7व्यांदा निवडणूक लढवत असलो तरी मी नितीनजीला आता येताना गाडीत म्हणालो की खरं तर याचं सारं श्रेय कोणाला द्यायचं असेल, 95 मध्ये पहिल्यांदा विधानसभेची तिकीट देताना पक्षाचे इतर नेते माझी तिकीट कापावी असंच त्यांच्या मनात होतं, पण नितीनजी प्रदेशाचे महामंत्री होते आणि नितीनजी अध्यक्ष सूर्यभान वाढले हायग्रीव मंदिरामध्ये आमचे इंटरव्ह्यू झाले। माझी तिकीट कापल्या जाणार यामध्ये कुठेही दूर दूरपर्यंत शंका नव्हती, पण असा एक नेता होता जो जातीपातीचं नव्हे तर कार्यकर्त्यांचं राजकारण करायचा, जो कार्यकर्त्यांना आपल्या परिवाराचा सदस्य मानायचा आणि आत्म्यापासून आपल्या कार्यकर्त्यांवर प्रेम करायचा, त्याचं नाव नितीन गडकरी होतं। आणि आज मी 7व्यांदा उभा आहे हे जरी खरं असलं, मतदारांचं ऋण आहे हे जरी खरं असलं, तर पहिली सुरुवात जर कोणी केली असेल तर त्याचं नाव नितीन गडकरी आहे। आणि म्हणून नितीन गडकरी जेव्हाही येतात तेव्हा मला विश्वास आहे की मला कोणीही निवडणुकीत जिंकण्यापासून थांबवू शकत नाही। कार्यकर्त्यांवर माया करणारा, प्रेम करणारा, कार्यकर्त्यांवर जीवापाड जीव लावणारा नेता म्हणजे नितीन गडकरी। आणि एवढंच नव्हे, मी जितकेदा त्यांच्या गाडीत बसतो तेव्हा कधीही नितीनजी माझ्या सोबत राजकारणाच्या, सत्तेच्या, खुर्चीच्या, तिकिटाची गोष्टच करत नाही। संदर्भात काय करता येईल, उद्योगाच्या संदर्भात काय करता येईल, सेवेच्या संदर्भात काय करता येईल, मला वाटतं की असा हे दुर्मिळ प्रजातीचा हा नेता शिल्लक राहिला आहे। मी माझ्या मतदारसंघाच्या या भूमीवर त्यांचं मनापासून स्वागत करतो। या विभागामध्ये तुम्ही मला कमळ चिन्हाची बटन दाबून मतदान कराल हा मला विश्वास आहे। खरं आहे की खोटा आहे? मग आता खरं असेल तर एकदा सर्वांनी हात वरती करून सांगायचं। आता मला कधी कधी एका गोष्टीचं दुःख होतं, काँग्रेसवाले म्हणतात की सुधीर भाऊंनी विकासाचं काय केलं। आता खरं तर तुम्ही
मी काल मूग मध्ये सांगितलं की काँग्रेसवाल्यांनो, अरे तुम्ही त्या रेस्ट हाऊस मध्ये बसला ना, ते रेस्ट हाऊस मीच केलं. ज्या रस्त्यावरून तुमची रॅली निघते ना, ते रस्ते सिमेंटचे मीच केले. तुम्ही ज्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन काँग्रेसचं उमेदवारीचा अर्ज भरला ना, ते तहसील ऑफिसही मीच केलं. तिथं जे पाणी तुम्ही पिलं, ती पाण्याची योजनाही मीच केली. आणि तरीही तुम्ही विचारता की मी काय केलं. खरं तर मला कधी कधी यांच्या विकासाची परिभाषा ही फक्त यांच्या कुटुंबाच्या विकासापर्यंत जाऊन थांबते असं वाटावं, अशी यांची कथा आहे. आणि हे विसरतात की 55 वर्ष देशात यांचं सरकार होतं, 50 वर्ष राज्यात सरकार होतं. या 5 वर्षात 2 वर्ष 8 महिने त्यांचं सरकार होतं, त्यांचा पालकमंत्री होता. 2 वर्ष 4 महिने आपला पालकमंत्री आहे. 5 वर्ष त्यांचा खासदार होता. मग कधी ऊर्जानगर, दुर्गापूर, आंबोरा, खैरगाव, पद्मापूर यांनी कधी तर विचारलं पाहिजे की खासदार म्हणून साधी बोरिंगची पाणी तर दिलं. एक बोरिंग देण्याच्या ऐवजी तुम्ही मात्र लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी देण्याच्या ऐवजी जातीचं विष पोचवण्याचं दुर्दैवी काम या मतदारसंघात केलं. मी तर या भागामध्ये रस्ते दिले, समाज मंदिरं दिले, या ठिकाणी 8वा 9वा संच केला, ब्रिज केले. आता नवीन PSC स्मार्ट PSC करतोय. ऊर्जानगर मध्ये 100 कोटी रुपये CTPSच्या नूतनीकरणासाठी दिले. आणि आता तर 15 कोटीचं सांस्कृतिक सभागृह देतोय. ताडोब्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर करतानाच आपल्या बाजूला, या दुर्गापूरच्या बाजूला आंतरराष्ट्रीय पर्यटक यावे म्हणून सिंगापूरचा आर्किटेक्ट नियुक्त केला. 300 कोटीची सफारी करतोय. कांगारू आता पुस्तकात आणि चित्रात नाही तर तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकाल. तरी जर काँग्रेसवाले म्हणतात की विकास आहे का. मला सांगा, चंद्रपूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टाटा ट्रस्ट कडून 263 कोटी आणणं म्हणजे विकास नव्हे. चंद्रपूरमध्ये एम्सच्या धर्तीवर मेडिकल कॉलेज काढणं म्हणजे विकास नव्हे. टाटा कॅन्सर हॉस्पिटल 140 बेडचं 280 कोटीचं आणणं म्हणजे विकास नव्हे. SNDT युनिव्हर्सिटी 600 कोटीची आणणं म्हणजे विकास नव्हे. गोंडवाना विद्यापीठ निर्माण करणं म्हणजे विकास नव्हे. देशातील सर्वोत्तम सैनिक शाळा करणं म्हणजे विकास नव्हे. बाबा आमटे अभ्यासिका म्हणजे विकास नव्हे. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय म्हणजे विकास नव्हे. 3 स्टार वन अकादमी करणं म्हणजे विकास नव्हे. बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर करणं म्हणजे विकास नव्हे. या जिल्ह्यामध्ये मूळ सोमनाथ मध्ये कृषी महाविद्यालय आणणं म्हणजे विकास नव्हे. वरोरा भाजीपाला संशोधन केंद्र 32 कोटीचं आणणं म्हणजे विकास नव्हे. लायब्ररी करणं म्हणजे विकास नव्हे. 12,951 हेक्टरला पाणी देणारा चिचडोळ प्रकल्प आणणं म्हणजे विकास नव्हे. फळसगाव आमडी जलसिंचन योजना 10 गावाची करणं म्हणजे विकास नव्हे. चिंचाळा गावात 5 गावात पाणी देण्यासाठी पाईपलाईन सिंचनाची आणणं म्हणजे विकास नव्हे. मोलझरी तलाव करणं म्हणजे विकास नव्हे. पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम तंत्रज्ञान देण्यासाठी अजयपूरच्या 10 एकर मध्ये 15 कोटीचं आपल्याला केंद्र काढणं म्हणजे विकास नव्हे. भेंडारा प्रकल्प करणं म्हणजे विकास नव्हे. दिंडोरा प्रकल्प करणं म्हणजे विकास नव्हे. ऍडव्हान्टेज चंद्रपूर गडकरींच्या मार्गदर्शनाखाली घेऊन 75,000 कोटीची इंडस्ट्री आणण्याचे MOU करणं म्हणजे विकास नव्हे. ताडोबा सफारी करणं म्हणजे विकास नव्हे. शाळा जिल्हा परिषदच्या लर्निंग करणं म्हणजे विकास नव्हे. 400 ISO अंगणवाड्या करणं म्हणजे विकास नव्हे. तर फक्त दारू दुकान काढणं म्हणजे विकास आहे का. अरे मी गडकरीचा शिष्य आहे. गडकरी 10 किलोमीटर विकासात चालत असेल तर 2 किलोमीटर चालण्याचा गुण गडकरींकडून मी शिकलोय. आणि म्हणून बंधू भगिनींनो, विकास काय आहे, विकासाचं राजकारण आम्ही करतो, यामध्ये तुमचा आशीर्वाद हवा आहे. जेव्हा मी गावागावामध्ये एकेका गावामध्ये 25-25 कामं केली. मी आता नवीन या मतदारसंघाचा जाहीरनामा केलाय, तुमच्याकडे पोहोचेल. पण मी तुम्हाला 5 प्रमुख मुद्द्यांवर निश्चितपणे आश्वस्त करतोय आणि तुम्हीच आश्वस्त होऊ नका. गोरगरिबांना जाऊन सांगा. पहिलं तर या मतदारसंघात मागच्या वर्षी मी 5,000 घरकुल आणले. पण मी संकल्प केलाय, जीव तोडून पहिलं काम करेन. जसं गडकरींनी नागपूरमध्ये घर बांधले, आपण चंद्रपूरमध्ये 10,000 घरांचं काम हाती घेतलंय. पण आपल्या मतदारसंघामध्ये गाव कोणतंही असो, कुडाच्या भिंतीत
कच्च्या भिंतीच्या घरात राहता कामा नये. अरे पाऊस आला तर रात्री झोप होत नाही, कारण भिंत कधी पडेल सांगता येत नाही. आणि म्हणून पहिला निर्णय करतोय की येणाऱ्या 5 वर्षात अनुसूचित जाती जमाती ओबीसी एनटी कोणीही असू द्या त्याचं पक्क घरकुल देणार म्हणजे देणारच. दुसरा निर्णय केलाय रोजगाराचा. आपण मित्तल ग्रुपचा 5,000 एकर मध्ये आपल्या मतदारसंघात 40,000 कोटीच्या इन्व्हेस्टमेंटचं एमओयू केलंय. 20,000 लोक डायरेक्ट नोकरीत लागेल, 80,000 लोक इनडायरेक्ट नोकरीत लागणार आहे, इनडायरेक्ट रोजगारासाठी. आपण दुसरा निर्णय केला, मला खूप मोठा फायदा होतो. नितीनजी सारखे आपल्या पाठीशी उभे राहतात. मी या राज्याचा मॅनिफेस्टो बनवणाऱ्या समितीचा अध्यक्ष होतो. मी विचार केला की 80,000 लोकांना रोजगार द्यायचा असेल तर त्यांना भांडवल लागेल, आणि म्हणून आमच्या राज्याच्या मॅनिफेस्टो मध्ये आता राज्यासाठी आपण निर्णय केला की तुम्ही ओबीसी असू द्या, एससी असू द्या, एसटी असू द्या, 15 लाखापर्यंतच कर्ज हे तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा सरकार म्हणून त्याचं व्याज आम्ही भरू. 0 व्याजावर 15 लाखाचं कर्ज. आणि मी तुम्हाला दावा करून सांगेल की मी 100 विकास दूत नियुक्त करतोय. केंद्राच्या राज्याच्या ज्या ज्या योजना आहे त्या सर्व योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे 100 विकास दूत. तुम्हाला तहसील कार्यालयापर्यंत जायची आवश्यकता नाही, तुम्हाला एसडीओ कार्यालयात जायची आवश्यकता नाही. हे विकास दूत तुमच्यापर्यंत पोहोचेल, कारण मला विश्वास आहे जसे गडकरी कार्यकर्त्यांना आपल्या परिवाराचे सदस्य मानतात तसंच त्यांचीच शिक्षा घेऊन मी माझ्या मतदारसंघाचा प्रत्येक नागरिक, प्रत्येक परिवार हा माझा परिवार आहे असं समजून हे विकास दूत नियुक्त करेल. WCL चे पुनर्वसनाचे प्रश्न आहे, आवश्यकता असेल तिथं गडकरींची मदत घे. कारण मला हा विश्वास आहे की आज देशामधला कोणताही मंत्री असू द्या, राज्याचा कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री असू द्या, मी जेव्हा अनेक मुख्यमंत्र्यांना भेटतो तो विरोधी असला तरी गडकरींचं किती कौतुक करतो. तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल की लोकसभेमध्ये एक मात्र गडकरी नेता आहे की काँग्रेसच्या सोनिया गांधींपासून, राहुल गांधींपासून कोणताही पक्ष असू द्या, गडकरींच्या कामाचं कौतुक करताना कोणताही नेता थकत नाही, असा अजातशत्रू नेता. आणि यासाठी WCL चे प्रश्न, भटाली असेल, पायरी असेल, या साऱ्या गावाचे पुनर्वसनाचे प्रश्न सोडवताना जर आपल्याला गडकरी साहेबांची मदत घ्यावी लागली तर निश्चितपणे घेऊ. पण पुनर्वसन असं करू की देशामधलं मॉडेल पुनर्वसन आपलं झालं पाहिजे. आपण या विभागामध्ये या ठिकाणी निर्णय केला, या ज्या मट्टी कंपन्या, या मट्टी कंपन्या अर्धे लोक बाहेरचे घेतात. आतापर्यंत आपण आपलं खरं रूप दाखवलं नाही, आपण नम्रतेने वागलो. पण चिंता करू नका, आता मट्टी कंपनी वाल्यांनी जर या भागातल्या लोकांना नोकऱ्या दिल्या नाही तो उनको मट्टी में घुसाड देंगे, हा मात्र संकल्प आपण या निमित्ताने केलाय. जे उद्योग येतील त्या उद्योगामध्ये स्किल डेव्हलप करायचं. आणि मग विश्वास आहे, तुम्ही बघितलं असेल परवा आमचे ब्रह्मपुरीचे विरोधी पक्ष नेते आले, मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या. मी त्यांना फक्त एवढाच एक प्रश्न विचारला, ठीक आहे तुमचं ब्रह्मपुरी तुम्ही का विकसित नाही केलं, तुम्ही ते 2दा मंत्री होता ना, तुम्हाला ब्रह्मपुरीमध्ये साधी 2 एकरची MIDC टाकता आली नाही. तुम्ही सुद्धा उद्योग टाकायचा असेल तर मूळ MIDC आला. मी आमदार व्हायच्या अगोदर मूळ MIDC मध्ये एक साधी पानपट्टी नव्हती. आज 15 करोड रुपयाच्या इंडस्ट्री झाल्या, हजारो लोकांना रोजगार मिळाला, कारण आमची दृष्टी विकासाची आहे, जातीचं विष कागवण्याची नाही. एक राज्याचा आपण मॅनिफेस्टो दिलाय आपल्याला लोकांपर्यंत. मी 2 मिनिटात माझं भाषण संपेन, कारण गडकरी साहेबांना जायचं आहे. इथं आमच्या लाडक्या बहिणी आहे, थोड्या कमी संख्येने आहे, पण लाडक्या बहिणींना आम्ही 1500 रुपये दिले. किती पोट दुखलं सांगा बरं. सावत्र भावाचं पोट नाही दुखणार. जगामध्ये कोणी डॉक्टर त्यांचा इलाज करायला तयार नाही. पण आम्ही निर्णय केलाय की या लाडक्या बहिणीचे 1500 आता 2100 रुपये करण्याचा आमचा निर्णय आहे. शेतकऱ्यांना 12,000 रुपये खात्यात द्यायचे. आता शेतकरी बांधवांना मी आग्रहपूर्वक सांगतोय की आता 12,000च्या ऐवजी 15,000 रुपये त्यांच्या खात्यात जाणार आहे. जे या ठिकाणी शेतकरी बांधव उपस्थित असेल त्यांनाही मी सांगतोय की मार्च अधिवेशनामध्ये आपण शेतकऱ्यांवर, कारण आमचा
विरोधी उमेदवार मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष आहे आणि लोकांना धमक्या देत आहे, म्हणे हमारे बैंक से कर्ज लिया देख लेना. अरे ना रहेगा बास ना बजेगी बासरी ना चलेगी तेरी दादागिरी. मी निर्णय केला आहे आमच्या मॅनिफेस्टो मध्ये की आता मध्यवर्ती बँकेचे शेतकरी कर्जाची बाजारी असेल किंवा कोणत्याही बँकेचे असेल, आता या सर्वांना कर्जमुक्ती मार्च अधिवेशनामध्ये देण्याचा निर्णय केला. जे वृद्ध पेन्शनधारक आहे त्यांना आता 2100 रुपये देण्याचा निर्णय केला. आपण पांधन रस्ते आपल्या जिल्ह्यात 5003 किलोमीटर बांधतोय. अंगणवाडी सेविका आशा सेविका यांचं 15,000 रुपये वेतन आणि विमा संरक्षण दिलं जाईल. आणि काँग्रेसवाल्यांचे 3 मुद्दे आहे, त्या 3 मुद्द्यावर तुम्हाला सांगायचं आहे. पहिला मुद्दा म्हणजे या सरकारने विजेचं बिल वाढवलं आहे, त्यामुळे आम्हाला मत द्या. बरं, यांना मत देऊन हे विजेचं बिल कमी करणार नाही आहे, फक्त सांगताय की विजेचं बिल वाढलं म्हणून, म्हणजे आमची उत्तरपत्रिका तर कोरीच राहणार आहे, पण त्यांनी एक प्रश्न कमी लिहिला म्हणून मला मेरिटची गुणपत्रिका द्या. असं तुमच्या बापाचा राज आहे का? आम्ही निर्णय केलाय की विजेचं बिल जे वाढलं असेल पुढच्या वर्षी 30% विजेचं बिल कमी करून तुम्हाला बिल येईल. आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज दिला, आता 30% कपात करण्याचा निर्णय करू. हे सांगतात महागाई वाढली. तुम्ही सांगा तो डुकरांना खाऊ घालणारा मिळो कोणाच्या काळामध्ये लोकांना खाऊ घातला, जरा तुम्ही सांगा बरं. का हो, काँग्रेसच्या काळात तुम्ही मिळो खाऊ घातला, आम्हाला महागाई सांगतात. बट डुप्लिकेट तर असे आहे, एकाच भाषणात सांगतात शेतमालाला भाव मिळाले पाहिजे आणि 1 मिनिटांनी सांगतात तुरीची डाळ महाग झाली. अरे, शेतकऱ्यांच्या मागाला भाव पाहिजे असेल तर थोडी तर महागाई होईल. आणि महागाई झाली तर तुमच्यासारखी तर महागाई नाही आहे. तुमच्या काळात तर मनोज कुमारनी पिक्चर काढला होता, रोटी कपडा और मकान. हाय महंगाई तू कहां से आई कांग्रेस ने लाई, मुट्ठी भर पैसों में चावल अब थैली भर अनाज आता था. हे कोणाच्या काळात होतं? मनोज कुमारने आता काढला. मनोज कुमारच्या पोराला मी विचारलं तू काढशील का, तो म्हणाला मी आता पिक्चर काढू शकत नाही, एवढी वाईट अवस्था नाही. आणि काँग्रेसवाले गरिबी हटावचा नारा द्यायचा, स्वतःची गरिबी हटवायची. आणि म्हणून आपल्याला सावधान होऊन या देशासाठी लढायचं आहे. आणि मग विश्वास आहे की कोणी मटण खाऊ घातलं म्हणून बटन दाबू नका, कोणी देशची पाजगी म्हणून देशाशी गद्दारी करू नका. आम्हाला देशासाठी जगायचं आहे, देशासाठी मरायचं आहे, सामान्य जनतेचं हित करायचं आहे. माझी फक्त शेवटी विनंती आहे की तुम्ही मतदान करणार असाल तर हात वरती करा, म्हणजे मंडपाचा खर्च तर निघेल. आता फक्त एक धोका सांगतो, गडकरी साहेबांच्या प्रत्येक रस्त्यावर एक बोर्ड असतो, तो बोर्ड असतो नजर हटी. फक्त मतदान केंद्रावर एक काळजी घ्या, देवानी सुद्धा माझा अनुक्रमांक 1 केला आणि तुम्ही बोर्डवर लिहिलं बंधन 1 है अनुक्रमांक 1 है. ती बटन 1 ची दाबायची आहे. पण आपल्या मतदारसंघात जरा 20 उमेदवार उभे आहे, 2 मशीन आहे, घाईघाईत जाऊन नाही तर दुसऱ्याच मशीनची बटन नंबर 1 दाबाल तर माझी गडबड होईल. फिजिक्सच्या पेपर मध्ये केमिस्ट्रीचं उत्तर लिहू नका, किती सुंदर लिहिलं तर नापास व्हाल. म्हणून जायचं निघताना घरातला आपली श्रद्धा आपली पूजा ज्या देवाची करतो त्या देवाला सांगायचं देवा 364 दिवस मी माझ्या परिवारासाठी आशीर्वाद मागितला. आता या मतदारसंघाच्या जनतेला स्वतःचा परिवार समजून काम करण्याचं वचन देणाऱ्या सुधीर भाऊसाठी आशीर्वाद दे, निवडून दे. आणि जात पातीचं राजकारण सोडून विकासाच्या राजकारणाला आशीर्वाद दे. मतदान केंद्रावर जायचं आणि 1 नंबरची बटन दाबायची. मग आनंद आहे की जो आर्मीचा अधिकारी मतदारसंघात मग भेटतो एखाद्या गावात सुट्टीवर आलेला, तो मग एकच गोष्ट सांगतो, भाऊ मी तुम्हाला मतदान केलं. तेव्हा मी मनात ही भावना केली की आर्मी वाल्या माझ्या मतदार बंधू भगिनी तुम्ही सुट्टीवर आहे, तुम्ही इथून मला मतदान केलं. मी ही वचन देतो की तुम्ही देशाच्या सीमेची सुरक्षा करता, मी मतदार संघाची सुरक्षा करण्यासाठीची होती. धन्यवाद.